नमस्कार, मी नेहा गायकवाड मेरावाला समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। आपण पाहतोय की महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक सगळीकडेच पार पडत आहे। त्याचप्रमाणे शास्त्रीनगर येथील उन्नती गार्डन आहे, त्या उन्नती गार्डन जे की निवडणुकीचं बूथ आहे, त्या बूथच्या बाहेर आपण आहोत आणि आपण पाहतोय की जे सगळेच जे मतदार आहेत ते आपलं आज हक्क बजावताना आपल्याला पाहायला मिळतात आणि मोठ्या संख्येने जे आहे मतदार वोटिंगसाठी जात आहे। तसंच पाहायला गेलं तर सार्वत्रिक निवडणुका ज्या सुरू आहेत, मतदारांचा जो प्रतिसाद आहे तो एकूणच आपल्याला खूप चांगला पाहायला मिळतोय आणि ज्याप्रमाणे कोणते मुद्दे लक्षात घेऊन मतदार जे आहेत ते निवडून आणणार आहे ते मतदार स्वतः आपल्याला सांगतील। त्याच्यामुळे प्रत्येक जे मतदार येतील त्यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत की कोणते विकासनशील मुद्दे घेऊन जे मतदार आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। तुम्ही वोट देऊन आलेला आहात, एकूणच कोणत्या मुद्द्यांच्या आधारे आपण वोटिंग केलेलं आहे, कोणतं असं तुम्हाला वाटतं की ह्या गोष्टीत बदल होईल? सामान्यतः मला वाटतं स्वच्छतामध्ये एक बदल झाला पाहिजे आणि रोड कंडिशन्स आणि ओव्हरऑल सिविक सेन्स जे आहे आणलं या प्रभागामध्ये, त्याच्यावरती ते मुद्द्यांवरती मी वोटिंग केली। धन्यवाद। आधारे आपण मतदान केलं आहे? आम्ही वॉटर गटर आणि मीटरचा विषयावर केलं आहे। लोकल इश्यू आहे तर लोकलवरच देणार। मग याच्या आधी सुद्धा म्हणजे काही डेव्हलपमेंट झाली होती का, की काही असे कोणते ज्वलंत मुद्दे होते की त्याच्यावर अजून काम व्हायला पाहिजे असं आपल्याला वाटतं? आतापर्यंत मला जे वाटलं डेव्हलपमेंट झालं होतं, तर काही टेन्शन नाही आहे। थँक्यू। कोणत्या मुद्द्यांच्या आधारे आपण मतदान केलेलं आहे? आम्हाला शहराचा विकास आणि सगळ्या सोयीसुविधा चांगल्या हव्यात, ह्याच्यासाठी आम्ही मतदान केलेलं आहे। आता बघूयात, दिलं तर आहे मत, ते काय करतात त्याच्यावरती पुढचं सगळं अवलंबून आहे। त्याच्यानंतर मग 5 वर्ष सुट्टी, 5 वर्ष त्यांची म्हटलं सुट्टी होईल। हां, मग काय इलाज काय, त्यांनी ते त्याप्रमाणे काम करावं ना, म्हणजे मग त्यांना पुढीलही 5 वर्ष मिळतील। मतदाराची काय अपेक्षा असते? मतदाराची अपेक्षा म्हणजे सर्व दैनंदिन जीवन सुरळीत आणि सिक्युअर्ड व्हावं, एवढी मतदाराची अपेक्षा आहे, ती त्यांनी पूर्ण करावी। कोणत्या मुद्द्यांच्या आधारे आपण वोटिंग केलेलं आहे? अरे बाबा म्हणजे कोणते मुद्दे लक्षात घेऊन वोटिंग झालेलं आहे आपलं? सरकारने जास्तीत जास्त सुधारणा करावी ठाण्यामधलं मेन ट्रॅफिकचं प्रमाण खूप वाढलं आहे, ते कमी प्रमाणात व्हायला पाहिजे। मतदाराची काय अपेक्षा असते? काय नाही, ठाण्याचा विकास व्हावा तेवढीच। पाण्याची पण सोय नसते, बरोबर नाही। एक मतदार म्हणून काय म्हणणं आहे आपलं? बस जे कोणी नेता येईल त्यांनी व्यवस्थित काम करा। इश्यू आहे, पाण्याचा इश्यू आहे मेन, बस मेन पाण्याचा इश्यू आहे, बाकी तसं काय त्या हिशोबाने ते पाण्याचा इश्यू सॉल्व्ह होईल। बरोबर। जे पण येणार ते एकदम व्यवस्थित आपली जनतेसाठी सेवा करायला पाहिजे आणि जे अटकलेली आहे जी जनता, त्यांना पुरे सपोर्ट पाहिजे त्यांचं। चांगलं कार्य करणार आहे आणि एक मतदाराची इच्छा काय असते? की भ्रष्टाचार नको। ॲक्च्युली स्थानिक जे म्हणजे विषय आहेत त्याच्यावरनंच मेन आहे। आणि एक मतदाराची इच्छा काय असते? मतदाराची इच्छा हीच असते की लोकांचे इश्यूज त्यांनी घ्यावेत ह्याच्यावर प्रायोरिटीवर आणि त्यांना जास्त महत्त्व द्यावं। इकडचा सगळा विकास कसा झाला आहे का नाही झाला आहे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून आम्ही मतदान केलं आणि आम्ही प्रेफर करतो की जो कॅन्डिडेट चांगला त्यालाच देणार आम्ही, म्हणजे एलिजिबल कॅन्डिडेट जो आहे काम करणार त्याला मतदान। आणि एक मतदार म्हणून काय इच्छा आहे? मतदार म्हणून एवढी इच्छा आहे की करप्शन ना व्हायला पाहिजे आणि व्यवस्थित आमची कामं व्यवस्थित व्हायला पाहिजे। आता एवढा मोठा सोसायटीमध्ये गटरपटरचं काय काम नाही आहे, पण रस्ते बिस्ते जे आहेत, हॉकर्स आहेत या स्ट्रीटवरती, फुटपाथवरती हॉकर्स आहे, या लोकांना सगळ्यांना काढायला पाहिजे महानगरपालिकेने। हे काम नगरसेवकाचं आहे ना, मग असा नगरसेवक शोधायला पाहिजे तो हे सगळी कामं करेल। आम्हाला त्याचीच आहे, बाकी काय गटर बिटर आमची बिल्डरने दिलं ते सगळं चाललं आहे, मीटर बिटर सगळं। रस्ते आणि हॉकर्स हे जाम त्रासदायक आहे या एरियामध्ये शिवाजीनगरला। इच्छा असते की लोकांची जी सेवा आहे ती चांगल्या प्रकारे व्हावी, फसवणूक होऊ नये, सगळीकडे छान व्हावा, एवढंच। थँक्यू। केलेलं आहे डेव्हलपमेंट आणि मेट्रोसाठी। आणि एक मतदार म्हणून काय अपेक्षा असतात आपल्या? स्वच्छ रस्ते, स्वच्छ पाणी, स्वच्छ हवा। तुम्ही पण मतदान करून आलात, काय सांगाल? सगळी बरोबर आहे ना। आता काय सांगायला काय मला हे नाही, काय होत हे नाही आहे, पण काय अपेक्षा काय? अपेक्षा म्हणजे सगळी व्यवस्थित करतो तिकडेची, म्हणून काय हे नाही आहे। सगळ्या व्यवस्था आपण पाहतोय की सर्व ज्या सार्वत्रिक निवडणुका पार पडत आहेत महानगरपालिकेच्या, त्याचप्रमाणे आता आपण सगळे जे मतदार आहेत त्यांच्याशी संवाद साधला।
शास्त्रीनगरच्या उन्नती गार्डनच्या बाहेर आपण आहोत, जो की वोटिंग बूथ आहे आणि वोटिंग बूथच्या बाहेरूनच आपण पाहतोय की सगळे जे मतदार त्यांच्याशी आपण संवाद साधला. प्रत्येक मतदाराचं म्हणणं हेच आहे की ज्या मूलभूत गरजा आहेत त्या मूलभूत गरजा सुरळीत व्हाव्यात आणि त्याच्यानंतर मग ज्या ट्रॅफिकच्या समस्या झाल्या किंवा फुटपाथच्या समस्या झाल्या, अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याच्यावर काम करता यावं आणि त्याच्यानंतर कायदा सुव्यवस्था प्रस्थापित राहून सगळ्या गोष्टी सुरळीत चालाव्यात असं प्रत्येक मतदाराचं म्हणणं आहे. त्यामुळे अशाच अपडेटसोबत आपल्यासोबत जोडून राहा. नेहा गायकवाड, मेरा बरा समाचार, ठाणे.